जेट्टी शेजारी मोठी बोट दुर्घटना टळलेली आहे। अजंता कंपनीच्या बोटीवर होणारी दुर्घटना ही टळलेली आहे। बोटीला होल पडल्यानं बोट ही बुडायला लागली। 130 प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे मोठी जीवितहानी या ठिकाणी टळलेली आहे। मांडवा जेट्टी शेजारी मोठी बोट दुर्घटना टळलेली आहे। बोटीला होल पडलेलं होतं आणि त्याच्यामुळे दुसऱ्या बोटीमध्ये 130 प्रवाशांना सुखरूपपणे त्या बोटीमध्ये पाठवण्यात आलं। त्याच्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, किती वाजता ही घटना घडलेली आहे आणि काय संपूर्ण प्रकार आहे? वृषाली, आज संध्याकाळी 5:30 वाजताची ही घटना आहे आणि काही दिवसापूर्वीच मुंबईच्या समुद्रामध्ये एक मोठी बोट दुर्घटना घडलेली होती आणि ती घटना ताजी असतानाच आज अजंता कंपनीच्या या बोटीची दुर्घटना होता टळलेली आहे। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या बोटीतून जवळपास 130 प्रवासी प्रवास करत होते आणि मांडवा जेट्टीच्या अगदी जवळच असणाऱ्या जवळपास समुद्रामध्ये 1 ते 1.5 किलोमीटर आतल्या पट्ट्यामध्ये बोटीला एक होल पडल्यामुळे या बोटीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये घुसू लागलं आणि त्यामुळे बोट हळूहळू बुडत होती। त्यावेळेला बोटीवरच्या काही लोकांनी दुसऱ्या बोटींची मदत मागितली आणि त्यामुळे स्पीड बोटी आणि इतर प्रवासी बोटींच्या मदतीने या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार 130 प्रवाशांना यामधून सुखरूप बाहेर काढून मांडवा जेट्टीकडे नेण्यात आलेलं होतं। मात्र या अजंता कंपनीच्या ही बोट जी होती त्या बोटीमध्ये वाऱ्याच्या वेगानं कुठेतरी बोटीला होल पडला अशा प्राथमिक निष्कर्ष जो आहे तो काढण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठी एक जीवितहानी होणारी दुर्घटना मुंबईच्या समुद्रामध्ये टळलेली आहे। काही दिवसापूर्वीच मोठी बोट दुर्घटना घडलेली होती आणि त्यामुळे अनेकांचा जीव गेलेला होता। मात्र आता ही दुर्घटना घडत असताना जो एक व्हिडिओ आपण समोर आलेला आहे तो सुद्धा पाहतो आहोत। त्या बोटीमधून वेगवेगळ्या दुसऱ्या प्रवासी बोटी असतील किंवा स्पीड बोटी असतील त्यांच्या मदतीने या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही घटना जी आहे ती 5:30 वाजताची मुंबईच्या समुद्रामध्ये घडलेली होती। सध्या पोलिसांनी जी माहिती दिलेली त्यानुसार कुठलीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। मात्र सुदैवानं एक मोठी दुर्घटना मुंबईच्या समुद्रात घडत असताना टळली आहे असं म्हणायला हरकत नाही। कुशल, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।